प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा असा सल्ला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला। लोकमान्य दिवाळी महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार विनायक निवण, उपमहापौर बनस्ते शहराध्यक्ष अभय छाजेड, चंद्रकांत छाजेड, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दीपक टिळक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी 5 व्यक्तींना 3 चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले। कामायनी संस्था आणि कोथरूड येथील पुना स्कूल होम फॉर ब्लाइंड या संस्थेला प्रत्येकी 15,000 रुपये देणगी देण्यात आली। प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार वाड्यासमोरील प्रांगणात 25 ते 29 ऑक्टोबर पर्यंत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी या उपक्रमाअंतर्गत मर्यादित किमतीत नागरिकांना वस्तू 30% सवलतीने उपलब्ध करण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, महोत्सवात सर्वच प्रकारच्या वस्तू आहेत। दिवाळीचा आनंद घेण्यासाठी वस्तूंची किंमत सामान्यांना परवडणारीच असावी। त्या दृष्टीने प्रतिष्ठानच्या वतीने 100 रुपयात 4 किलो साखर ठेवण्यात आली आहे। हे कौतुकास्पद असून अशा पद्धतीने वस्तूंची किंमत मर्यादित ठेवल्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल। राष्ट्रभावनेचे प्रतीक असलेला दिवाळी हा सर्व धर्म समभावाचा सण आहे, असेही त्यांनी सांगितले। बराच फराळावर होतो, आकाशकंदीलावर होतो, फटाक्यावर होतो आणि नव्या वस्तू आपण विकत घेतो। नवी भांडी, नवे कपडे, या सर्व गोष्टी जर वर्षानुवर्ष महाग झाल्या तर खूप ताण पडतो आणि म्हणून या ठिकाणी त्या स्टॉलची खासियत अशी आहे, विशेष बाब अशी आहे की या सर्वच्या सर्व गोष्टीचे किमान बाजार भावापेक्षा 40% कमी किमतीनं विकल्या जाव्यात असा रोहितचा आग्रह आहे आणि त्याला प्रतिसाद देऊन तुम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेला आहात। रोहितने स्वतः प्रतिष्ठानच्या माध्यमातून साखर आणि तेल हे स्वस्त दराने विकण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचा शुभारंभही झालेला आहे। 4 किलो साखर 100 रुपयाला आणि त्याचप्रमाणे तुम्ही सर्वांनी त्याच एका भावनेनं त्या स्पिरिट स्टॉल लावलेली आहे आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित होण्याकरता निश्चितच मदत होणार आहे। मला काही यामध्ये अजिबात काही शंका वाटत नाही। लोकमान्य टिळक प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यापैकीच त्या शृंखलेतलाच हा एक वेगळा उपक्रम आहे। आपणा सर्वांना ही दिवाळी आनंददायक, मंगलदायक जाओ, सुखाची, शांतीची, समृद्धीची जाओ, भरभराटीची जाओ अशा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि महाराष्ट्रात एक सण साजरी करायची परंपरा आहे। हा सण आपण एक धार्मिक समारंभ म्हणून खरं म्हणजे करत नाही। गणपती उत्सव असो, दिवाळी दसरा असतो, सगळे मंडळी, सगळी शहरातली माणसं, कुठल्या जातीची, कुठल्या धर्माची सगळी एकत्र येतात आणि आनंदानं हा सण साजरा करतात। त्यामध्ये सांस्कृतिक ऐक्याचं प्रदर्शन असतं, राष्ट्रभावनेचं प्रदर्शन असतं आणि ही परंपरा, पुण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे। आज या शनिवार वाड्याच्या समोरच्या ऐतिहासिक वास्तूच्या समोर हा कार्यक्रम, हा उत्सव होत आहे आणि त्यामुळं सर्वांना त्यामध्ये सोन्यामध्ये सुगंधासारखं झालेलं आहे। फटाके निश्चितच खूप उडवणार, वाजवणार, तर जरा सावधगिरीने, कारण त्या फटाक्यानं प्रचंड मोठं प्रदूषण होतं आणि प्रदूषण होणार नाही अशा पद्धतीनं हा दिवाळीचा सण आपण सगळेजण साजरा करूया। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी दिवाळीच्या शुभकामना देतो। तुमच्या सर्व कुटुंबियांना, आप्तेष्टांना, मित्रांना, सर्वांना माझ्या वतीनं, राज्याच्या सर्व जनतेच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो। डॉक्टर रोहित टिळक म्हणाले, प्रतिष्ठानच्या वतीने 29 ऑक्टोबरला शनिवार वाडा येथेच महाफराळाचे आयोजन सायंकाळी 5 वाजता करण्यात आले असून सामाजिक उपक्रमाअंतर्गत पुढच्या वर्षी इयत्ता 7वी ते 12वीच्या 1000 मुलींना सायकलींचे वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले।